सकाळचे जेवण आमचे अशा प्रकारे असायला हवे, यामधून आम्हाला योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन्स, फॅट्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मिळतील आणि याशिवाय शुगर, कोलेस्ट्रॉल आणि विविध आजार जे आहेत हे नियंत्रणात राहतील. तर सर्वप्रथम आम्हाला सलाद खायचा आहे. यामधून तुम्हाला योग्य प्रमाणात फायबर्स मिळतील. यामध्ये आपण गाजर, काकडी, टमाटर, यानंतर बीट घेतलेले आहे. नंतर आपल्याला योग्य प्रमाणामध्ये जे आहेत ते प्रोटीन्स घ्यायचे आहेत. प्रोटीनसाठी आपण नट्स घेतलेले आहेत. बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे हे रात्रभर भिजवून ठेवलेले आहे. आपल्याला 5 ते 7 बदाम, 5 ते 7 अक्रोड आणि 25 ते 30 शेंगदाणे घ्यायचे आहेत. यानंतर तुम्ही बघू शकता दाल मिलेट रोटी, नंतर कारल्याची भाजी आणि तुरीचे वरण आपण घेतलेले आहे आणि जवसाची चटणीसुद्धा घेतलेली आहे. यामधून तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतील. अशा प्रकारे तुमचा लंच असेल. धन्यवाद.